सगळा दिवस आहे गोव्यामध्ये. काय म्हणतोस आता कुठे झालं? आपण आलो आहे पारा रोडला. बघा कसा रोड आहे. कुठे? पारा रोड साईड. गर्दीच गर्दी फक्त एका मूवीमुळे. मित्रांनो आपण आलो आहोत पारा रोडला, जो की गोव्यामध्ये आहे. आता हा फेमस का झाला किंवा स्पॉट एवढं काय आहे, कारण की या रोडच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं आहेत. बघा आता इथे सध्या नाही आहेत, कुठे गेली काय माहिती. ती पुढे बघा तिकडे जास्त आहेत आणि अजून पुढे. आता हा फेमस का झाला, कारण की ते डिअर जिंदगी ना, आय थिंक डिअर जिंदगी या गाण्याचं शूट झालं होतं. सो त्यामुळे हा खूप फेमस झाला, कारण की त्यात शाहरुख खान होतं ना, खान. आता दीप आणि मी चाललो स्कूटी घ्यायला. स्कूटी पळवत बसेल किंवा कुठेतरी जाईल. नंतर आर्यन आणि चैतन्य येईल. बघूया कसं काय होतं. दिवस आपला तिसरा आहे गोव्यात. आता तिसऱ्या दिवशी आपण कुठं प्रवास केला आहे. साऊथ गोव्याशी डायरेक्ट आपण वरती आलो, नॉर्थच्या टॉपवर आहे. इथे आता आरंबोल बीचला आलो आहे आता. आणि आपण आज राहणार आहोत कलंगत बीच साईडला. तिथे आपण हॉटेलचा रूम घेतला आहे, हॉटेल घेतलं आहे. आहेत मित्र सोबत, त्या ठाकरे आणि आर्यन. बागा बीचला आलो आहे. रेनकोट घालून. एवढा पाऊस आणि आले काय झक मारायला. आणि आमची झक आम्ही कालच मारली होती, आणि आज आम्हाला क्राऊडमध्ये झक मारायची होती. आम्ही आलो ना माझ्याला वर व्ह्यू पण नाही भेटत आहे. व्ह्यू बघा काय घरच्यांना फोटो काढा जाऊन. अरे कोणाचा? अरे येते ना मागे मी फोटो काढू. भिजेला पावसाला थांब, मी काढले व्हिडिओ, पाठव ना फोटो काढा. हा बघ माझ्या शोध चाललाय. नाही भेटत आहे. ए क्राऊड बोलतोय खर्च आहे. सगळे असेच भरलेत, सगळे चिरकुट आहेत. मोठे मोठे चिरकुट. आई जवली खतरनाक आहे तिकडे बघ, जबरदस्त. हा जबरदस्त आहे. कुठं बसत काय पिशेला रे? नुसता चाकण्या खाल्ला याने. तू काय पिशील? काय नाही. हे बाई बघा कसं माग बघा केवळ केलाय. निर्मल तू काय पिणार? ते बापायला दाखव. करो ना. मी पण पिणार काहीतरी, जे दीप पाजेल ते, जे बजेटमध्ये राहिलं असेल ते. इकडे नवीन जोडपा आलाय, खोडपा करायला घेतलाय ताई. आणि मग दिस इज मॅन शर्मार आहे बच्चे. आणि म्हणलं आले ती एक आजी बघायचं, फोटोज काढायला लागले. आजीला दाखवले असते नको आता. आत्ता कपड्यात फोटो काढते, फोटो काढते, नंतर कपडे काढून फोटो काढते. म्हणजे रूमवर गेल्यावर ते आमचे विचार जरा असे विचित्र झालेत. हे सगळ्यांचे विचार झाले, हे विचार जरा विचित्र झालेत, बाकी काय नाही. ही गँग बघा अशी, ही गँग कोणतरी मरून जाऊ दे. ही गँग अशी लंडकार किंवा आज जाईल इकडून. हे बघ तो तिकडे मजा घेतोय. हा बघा हे चिरकुट बघ, संचित माने बघा. माने आमचा हा माने आला नाही ट्रिपला. आता क्राऊड भरपूर कमी झालाय. हा बघा हा पोरींचा लाडका आर्यन. आई जवली ती गाडी बघ, दिसत पण नसेल याच्यात. आई चढते खतरनाक. गोवा पार्टी बेबी कम टू गोवा. तिकडे क्राऊड जास्त असतं, तिकडे जाऊया आपण आता. येस
येस, इथे कोणाचं तरी काढा ना, जवळजवळ प्रेम प्रेम दाखवा ना इथे वाळूवर. अरे दीप तुला काहीतरी दाखवलं असता, पण आता जाऊ दे. हा नको, आता दिसत नाही. ते छत्रीत होता, छत्रीत कोणत्या मागच्या छत्रीत जरा मोठ्याच लाईनी दिसत होत्या. लाईनी बघतोय पोरींच्या. त्या बघ जलपर्या, तिकडं बघ जलपर्या. जलपर्या बघायला जाऊ चला. आर्यन तुला जलपर्या बघायच्या आहेत का? चल मग, चल चल फॉलो कर मला, तुला जलपरा पण दाखवतो. तिकडे क्राऊड बघ ना काय. चला तिकडे जाऊ. पहिला मी आर्यनला बीच करायचा होता, तो केला. आणि नंतर बागा बीच केला. बागा बीचच्या नंतर आता कलंगी बीच करायचा होता, बट फ्रेश व्हायला आलं आहे. त्याच दरम्यान आता अंधार पडून गेलं फार. बघूया आता कसं काय. हा एक बेडरूम भेटला आपल्याला मस्त. आणि गोव्यातली आपण आता स्ट्रीट वाईट फिरतोय, पण पाऊस चालू आहे सध्या, म्हणून भाऊने रेनकोटच घातले सगळ्यांनी. बघू आता काय कसं काय शेवटची रात्र इन गोवा, म्हणजे उद्याची पण आपण उद्याच निघणार आहे. दीपने बरीच शॉपिंग केले. आता परत आम्ही इथे आलो. दीप काय घेतोय, आर्यन काय घेतोय, आजच्या दिवशी आम्ही चांगलं जेवण करतो. फक्त चैतन्य आणि मी आहे, कारण की चैतन्याला खायचं होतं प्युअर व्हेज हॉटेलमध्ये. मेनू कार्ड बघा, प्रॉपर मारवाडी लोकांचं. बघू आता काय मागवत आहे, दाखवत होतं हॉटेलमध्ये काय रोटे नव्हतं. आता आपण आलो आहे दुसरीकडे परत प्युअर व्हेजमध्ये. हॉटेलचंच नाव नव्हतं आहे म्हणून त्याची स्पेशल डिश मागवली. मिक्स व्हेज आहे पूर्ण आणि रोट्यात. नंतर बघूया, विचार करत असाल तर त्यांना खायचं तर नॉनव्हेज. 4 हात लागले. त्यांचं मजा करतात आणि आमचं करतात. अरे पडेल तुझं खर्च तुला होईल. कॅफेमध्ये बसलं बस. केक घेतला डायरेक्ट. बड्डे करू तुझा पण? बड्डे करू, केक घेतला डायरेक्ट. बड्डे करू का? नको माझा बड्डे. अरे केक घे. आम्ही आता कितीचं मागवलं. तू मला का माहिती, बोल ना. टोरोसा का बिल सांगतो नाही रे असं काय नाही. मला माहीत असतं तुम्हाला माहिती आहे मला मुस्लिम म्हणून मी बोललो पण आता आला आपला इश्यू कसं आपली लायकी जवळ 5% बरोबर आहे. असा चल बाज झाला. पण ठीक आहे ना, आपला हे सुटलं कॅश करतो आम्ही. काय बोलतो अरे, कसं वाटलं आजचा दिवस? तुझा कोणता बीच झाला तो? अभुंगा आरंभ. माझा बीच ना. हा आईला यात बघायला प्रायव्हेट माझी बघायला माझ्या बघायला रेडी जा प्लीज घेऊन. अरे लय जेवायला लाईन बाई. मी पोरींना पाठवेल नाही रे, पोरींना जमणार ना. काय बोलतो आर्यन? अशी चांगली व्हिडिओ आली आत्मच शेअर बरोबर. समजा इसलिए नाम जस्ट इग्नोर हिम. इसलिए नाम नाही लेने का. लसूणचा ऑइल आणि मिरचीचा असतो तो चिली ऑइल असतो. अरे असून दे ना, पण केचप पाहिजे होता. त्याला बोललो केचप प्लीज सर, प्लीज केचप. नो
Here is not kitchen. नाही नाही झूम नाही करते व्हिडिओ चालू करता चालू असताना नसतो मोबाईल नाही येतो निर्मल काय बोलत होता अर्धा सांगत ते निर्मलचं शूट कर बोल बोल हा बोल निर्मल बोल काहीतरी 800चा पिझ्झा इंग्लिश मध्ये काहीतरी बोलत बोल बोल ब्रोकआउट काय बोल ना काहीतरी बोल आता बोल आता मला ऐकायचे माय फ्रेंड नेम इज दीप ही इज ब्रोकआउट इट्स मी with someone kind of hurt him hurt थांब ना मी फिरवतो ना फिरो फिरो अँगल घे रे एक मापूस आहे यम दीप 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 तोंड टाक तोंड टाक चाललोय बिस्लरी घ्यायला बिस्लरी घेतो बिस्लरी एक बडा बिस्लरी नॉर्मल आहे ना नॉर्मल एक मिनिट नॉर्मल ए थंड का नॉर्मल एक लीटर वाला एक लीटर वाला एक ही और we can't take it. योग्य बिल सगळं आम्ही कशाला कॅल्क्युलेट करू काय आहे? तुझं म्हणे आम्ही भेटायला जोडे अरे आम्ही विकास भाई शेट असताना हे याला नोटीस त्या बनवल्याला जा कदरला नोटीस दिलं बघ जा चेंज कर Change. मला video दाखव. किती चांगली आहे चांगलेच आहेत सगळा बिल भरणार आहे ना कोण निर्मल बोलला मला बोलला काय कॅमेऱ्यात बोलला का पूर्ण बिल Camera ना. दिसणार नाही. बेकरी होती बाजूला काय या कशाला गेला मला समजलं अरे काय इव्हेंट वेळ असं नाचा अरे नाचता नाही शॉवर लावला पाहिजे शॉवर नाही शॉवर या पुलामध्ये मी दीपला टाकणार आहे आणि रात्री त्याचा आता जवळ फटी तो फटी पण दीप गाणं हा मित्र मला काय समजतो नाचणार जरा पब मध्ये नाचणार तर कुठे नाचायची त्याला भाई दीपला नाचवणार मी आणि मारा ना माझ्या बाजूनच काय 2-3 चार फेमस एवढा घे ना एवढा अरे लाजू नको ना नको ना जायला वाजलं किती वाजू दे किती पण जायची लाजू थांब ना जरा जायला भूक तरी किती लागते माणूस भूक नाही लागणार सकाळपासून एक मील खाल्लाय बस एवढं तिथं काय खाल्ली चिकन चिल्ली काय एवढं होत आहे काय होतं ते? काय रे काय खात अरे बाबा मी नाही काढता का व्हिडिओ काय व्हिडिओ नको मला चादर दे अंगावरती. काय चालतं? नाही काढले म्हातारपणा जरा त्रास पण होतो सध्या मानसिक परिस्थिती पण खराब आहे मानसिक पण आर्थिक कसं वाटतंय पैशाचा वापर करायला घेतला 2000 चांगलं भेटलं शोधलाय कोणी
आणि जवली जांडी पे येत नाही रडतो निसता. तो बोलतो एखादी पोर असते ना विकणीवर तर लगेच उतरलो असतो पाण्यात. दीप जलपरा पोरींचा लाडका आर्यन सेक्सेरियन हे झंड असा मार ना. कसं आर्यन चला आपण पण जाऊ. पाण्यात गेला काय प्रॉब्लेम नाही ना. गेला तर गेला, मला काय करायचं आहे. माझा थोडी तू घेऊन जा खाली. नाहीतर माझे डोळे ते एकदम शार्प आहेत. कावल्याची नजर. मादनगड असं लक्ष जातं की माद्याचं याच्या माद्या प्रेमी नारी प्रेमी. आणि तू सेक्सी आर्यन. फक्त वंडरमधले प्रेमी. आर्यन काय येत नाही का. आर्यन इथं काहीतरी दिसत नाक बाहेर दिसत नाक. आला ना ब्लॉग मध्ये बघा हे धरा धरा टाका. मी ब्लॉग करतो टाका तुम्ही धरा. कम ऑन कंटिन्यू. My English is little bit. This very bit in English communication. कम्युनिकेशन Communication. बोलायचं काय बोलायचं काय कम्युनिकेशन. We are निर्मल सेज कम्युनिकेशन. प्लीज कम्युनिकेशन. we paid 2K for this beautiful resort. 100K for us. Not a resort, it's like a rented house. Like The pool was great अमेझिंग. delivery. and the rooms are okay, नॉट क्लीन. not so clean. एव्हरीवेअर निसं पुचूक पुचूक. Some pillows have some पिचकारी के marks. Spitting. निर्मल तू सांग. तू गप्रे तुला नाही इंग्लिश. मला येते रे बाबा. निर्मल मिनिमलची से समथिंग. मिनिमलची इंग्लिश नाही We can talk. प्लीज से ब्रो. We also गिव द रिव्ह्यू. या व्हॉट हॅपन ब्रो. talk in a swimming pool. येस Want to गो podcast with me? गो ब्रो गो. bro. And say something say. आला मेला आलाच नाही. चुत्ते असतो. तुला बोललो इथं बसतो बरं खाली येईल. मला माहिती चपलीसाठी येईल. तो इथून तिकडे गेला असता ना तर तुला बोललो तू इकडून जा मी इकडून जातो ना. अरे तुला इथून पळत जायची गरजच नव्हती. तर मूर्ख आहे का. नाही पण यार. इंग्लिश मध्ये बोल चल. प्लीज ब्रो What ब्रो Nandu Vide English. ब्रो कम ऑन ब्रो. Nandu Vide English. हु इज नंदू भिडे. Nandu is my friend's ex. Character from Happy New Year movie. Nandu Vide. नाही शो. हॅपी न्यू इयर दे का. Jumping the puck. कम हिअर कर बरं. अँड से समथिंग. काय नाही आम्ही तिकडे आवाज पण नाही करत त्याच्यात. कम हिअर से समथिंग. चल जाऊन आम्ही जातो. जस्ट 10 minutes. Please. Fuck out. कम हिअर Please. येस से. Please save me. Fucking Save fucking me. man. Save me. Fuck this man. Fuck this man. Fuck. This Pakal. they like you know He is the first. once upon a time Deep said me my fantasy is Deep told me. oh my sorry Oh my sorry. mistake- Oh sorry. sorry Sorry. Let me correct.
अटॅक माय अटॅक मार तेरी बॅड की आपण चेंज करू. तो जास्त इंग्लिश मध्ये बोलायला लागला ना मध्ये खराब झाली. सगळ्यांची इंग्लिश त्याने अशी करून ठेवली. ऍक्च्युअली इंग्लिश ग्रामर सगळ्या भोसडा कर दिए लडकी के विचार आवर हो गया. पण एक गोष्ट आहे, जी लँग्वेज आपण शिकतो ती कधी विसरत नाही आपण. म्हणजे काय कॉपी पेस्ट वाली लँग्वेज होती वाटतं तुझी. ओनली वन पूजा मॅम. ओनली वन पूजा मॅम. यो थँक्स टू पूजा मॅम. थँक्स. आणि यू वाय यू यू का यू दाखव झालं यू. माझा नाही कॅमेरा आहे. नाही मला चालते. थांब ना ये आपटेल मी. एक तर घरी जायचा टाइम आहे. चल लावून पूजाला त्याला बोला. डोंट डू गांड मस्ती. डोंट डू गांड मस्ती. गांड मस्ती. ग्रेट ग्रँड. चला चेकआउट नाही, गो टू द रूम. चलो वन्स अपॉन अ टाइम. वन्स अपॉन टाइम. आता काय वन्स अपॉन अ टाइम. We stay in villa in Goa. Yes, once upon a time. And now we are swimming in pool. इंटरव्ह्यूला काय होतं बसला असेल ना तो बोलला सर सल्यूट. असं बोलतोय असं बोलतोय तू. मजा घेते आपल्याला येत नाही ना म्हणून. मजा घेतली. जीप कर दाखव तुला आतला स्ट्रक्चर तुझ्या. बॉडी नको दाखव. आजी चढली टाक ना गोप्रो तुझ्या. या दे ना ये वरती ना ये काढते चढ. आता आपण चेकआउट करतोय. बॅग जास्तच जड बघू शकता. हॉटेल एवढं खास नाही पण ठीक आहे, समोर जायला असं आहे. समोर आपला जो हॉटेल होता तो माझ्या पसंतीचा होता, म्हणजे मी बघितलेला. पण इकडे आर्यननी चैतन्याला आवडला आणि ठीक वाटलं, कारण की 2000 मध्ये काम होते. काय पाहिजे एकच दिवसासाठी. आणि तिकडे 3.5 होतं. एक जास्त बळी करतो. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता मडगाव जंक्शन आहे ना मडगावला. रेल्वे स्टेशन. ओके, तर मग मडगाव स्टेशनला चाललं आहे. रेल्वे स्टेशनला इकडे जंक्शन नाही, इकडे रेल्वे स्टेशन आहे. आपल्याकडेच फक्त जंक्शन वाटतं. ट्रेन नाही आली अजून, म्हणून दुपारचं जेवणही जेवलं नाही. पिझ्झा मागवला आहे. खाऊया चला. अशा प्रकारे आपल्या गोव्याची ट्रिप संपली आणि आपण आता ट्रेनमध्ये. चैतन्य खाली आहे, सीट भेटले, पैसा ज्या उरले ते भेटायला लागले.